श्री ज्ञानदेव। देहाचं सोनं करायचं का माती करायची हे आपल्या आपल्या प्रत्येकाने ठरवायचं। महाराज 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी त्या ठिकाणी दोन सण आपले भारत देशाचे आले तर आपण सगळेजण पेटून उठतो महाराज आणि लगेच एखादा तिरंगा दिसला तर सलामी करतो। सलामी कशी करायची ती सुद्धा माणसाला कळत नाही, आळस दिल्यागत आपलं त्याला सुद्धा नियम आहेत माऊली। परंतु नाही काही करता आलं तर आपल्या पाल्याला एवढं तरी सांगा, आपल्या तिरंगाचा अपमान होता कामा नये। पूर्वी आमच्या काळी प्रत्येकाने झेंडे घेऊन यायचे अशी सूचना असायची, पण आता शाळेमध्ये सांगतात झेंडे घेऊन येऊ नका का? कारण ह्या पाल्यांनी खूप झेंडे लावलेले असतात ना माऊली, आहे की नाही? पण भारत देशाचा जो ध्वज आहे अभिमानास्पद आहे महाराज, आणि त्याचा अपमान एक वेळेस आहे ना, नाही त्याचा आदर आणि सन्मान करता आला तर नका करू, पण त्याचा अपमान होईल आणि तो धुळीस मिळेल अशी कोणतीही गोष्ट करू नका। कारण कितीतरी जवान त्या ठिकाणी शूरवीर होऊन गेले माऊली, ज्यांनी रक्त सांडले या भारत भूमीसाठी। भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या ठिकाणी बरेचसे लोक आहेत महाराज, थोर क्रांतिकारक आहेत। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण या सगळ्यांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ह्याची एक जाणीव आपल्याला अंतःकरणामध्ये कायम असावी। फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला नसावी। आणि जिथं कुठं राष्ट्रगीत चालू असेल फक्त 15 ऑगस्ट नाही सांगत माऊली, दैनंदिन जीवनामध्ये नाही या भारत भूमीचं ऋण फेडता आलं तर कमीत कमी आपल्या आजूबाजूला शाळा असतात, विद्यालय असतात, पण राष्ट्रगीत चालू असताना सावधान म्हणता क्षणी आपण ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत उभं राहावं आणि भारत मातेसाठी कमीत कमी 10 मिनिटं तरी राष्ट्रगीताचा आदर आपण त्या ठिकाणी करावा। खऱ्या अर्थाने भारत भूमीसाठी ही खरी भावपूर्ण आपली आदरांजली असेल महाराज, लक्षात ठेवा। कारण भारत माता म्हटलेला आहे आणि आपली भारतीय संस्कृती काय शिकवते हो, मातेचा आदर करा महाराज। कर चले हम फिदा जान तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो। कारण जी आई आहे जिने आपला पुत्र हरवलेला आहे भारत भूमीसाठी, तिला जाऊन कधीतरी विचारा की काय दुःख आहे माऊली। आपण एवढं तर नाही करू शकत, कारण मिलिटरी मॅनचा फक्त पैसाच दिसतो आपल्याला, त्याच्या मागचं बलिदान आपल्याला कधीच दिसत नाही। कधीतरी त्या स्त्रीला, त्या पत्नीला जाऊन विचारा की अरे तुझा पती गेला भारत भूमीसाठी, कसं वाटतं तुला? आपले पती 4-5 दिवस जरी बाहेर गेले तरी माऊली सगळं जीवन विस्कळीत होतं त्यांच्या विना। त्या माई माऊलींनी आपली 2 लेकरं घेऊन पुढचं जीवन कसं जगायचं कधीतरी विचार करा। म्हणून मला असं वाटतं हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा विठ्ठल विठ्ठल।